नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा कितीही मोठा गळा असला तरी बी पाठीमागचा आपला कितीही मोठा गळा असला, डीप नेक गळा, तरी पण आपले शोल्डर उतरणार नाही आणि परफेक्ट फिटिंग अशी बसणार. तर बघा मापे कशी लावली पाहिजे, गळा रुंदी कितीची घेतली पाहिजे, शोल्डर कितीचं घेतलं पाहिजे, मुंडा कितीचं घेतली पाहिजे आणि मागचा गळा कितीचं घेतलं पाहिजे. तर आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. पाहिल्याने काय होतं, की जेव्हा आपण ब्लाउज शिवतो, तर आपल्या लक्षात राहत नाही, की आपण स्किप करत नेतो व्हिडिओ, तर आपल्या लक्षात राहत नाही आणि विसरून जातो. तर आपण बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानं काय होईल, आपली पूर्ण लक्षात राहील आणि कुठून-कुठून मापं लावलेली आहे, हे पण लक्षात राहील. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. आपण कोणत्याही साइडनं जर ब्लाउज घेतलं, तरी पण आपल्याला बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मी बंद भाग आपल्याकडे ठेवून घेत आहे. तर बघा मी ना बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. बंद भाग आपल्याकडे ठेवल्याने काय होतं, जर बंद भाग आपल्याकडे ठेवत नाही आपण, तर हा भाग आपण आपल्याकडे ठेवला जर नाही, आपण हा भाग आपल्याकडे ठेवून घेतला, तर याचे 2 भाग होतात आणि मग काय होतं आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर त्या कारणानं आपल्याला काय करायचं आहे, हा भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे आणि हा भाग ह्या साइडनं. तर बघा बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाउजची लांबी कितीही असो, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर बघा मी आता ब्लाउजची तुमच्या समोर लांबी मोजून घेत आहे. तर पाठीमागून आपल्याला शोल्डर वरून पूर्ण लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर शोल्डर वरून असं माप लावून घ्यायचं आहे आणि ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाउजची लांबी 13.5 इंच येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे 1 इंच प्लस घ्यायचा आहे. तर मी इथं 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेत आहे. आता बघा 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेतलेली आहे. बघा इथं 14.5 इंचावर मी मार्जिन करून घेत आहे आणि पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. इथं 5.25 इंच आपण मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला इथून छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तर 7.5 इंच येत आहे. तर 7.5 इंच आलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपण मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा टेप लावून आपल्याला बरोबर इथं 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. 5.5 इंच मुंडा घेतला, सरळ रेषा ओढून घेतली. बघा अशा पद्धतीने सरळ रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर इथूनच आपल्याला माप लावून घ्यायचं आहे 7.5 इंच. तर बघा इथं मी 7.5 इंच घेत आहे आणि मार्जिन करून घेत आहे. बघा 7.5 इंच घेतलं, इथं मार्जिन केली. 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साइडनं बरोबर अशी रेषा आखून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे. 2 इंच, 2.25 इंच, 1.5 इंच आपण घेऊ शकतो, काही फरक नाही. आता बघा, आपल्याला काय करायचंय इथून जेव्हा आपण गळा मोजतो, तर आपला डीप गळा जो राहतो, तर आपला 2चा सॉरी 2चा गळाच घ्यायचा. डीप असला तर 2चा घ्यायचा. तर किती घेतो आपण? 2.5चा, 2.25चा असा गळा घेतो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून जसं माप लावतो आपण जो गळा घेतो, तो इथं 2.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा मी इथून फक्त 2.25 इंच घ्यायचा आहे. 2.25 इंच घेतल्याने काय होतं, बरोबर आपला आकार असा गळ्याचा जातो आणि गळा बरोबर पाठीवर राहतो. जर आपण जास्तच गळा वाढवला, इथून आपल्याला 2.5चा जर गळा घेतला, तर आपल्याला साईजनुसार तो गळा काय होतो, पाठीच्या मागं असा पलटून जातो. तर बघा मी इथून किती घेतला आहे, 2 इंच घेतलेला आहे आणि 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण किती झाला आहे, 2 आणि 3 5 इंच. तर बघा इथून 5 इंच घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा आपण मोजताना काय करतो, कोणत्याही साईडनं मोजा. असं काही नाही की आपण त्याच साईडनं मोजलं पाहिजे. म्हणजे असं साईडनं उभ्यामध्ये मोजलं पाहिजे. खालच्या साईडनं पण आपण मोजू शकतो. कधी घाई-गडबडीनं काय करतो आपण, बरोबर इथून असं माप लावून घेतो आणि
वाढवून पण नाही घेत, कधी कधी आपण वाढवून पण नाही घेत. तर गळा कितीचा घ्यायचा आहे, अर्धा इंच वाढवूनच घ्यायचा आहे कधी पण. तर बघा इथून आपण टेप लावलं सरळ. आता बघा हा गळा कितीचा येत आहे, 10 इंच येत आहे. तर बघा 10 इंच येत आहे, म्हणजे हा शोल्डर पासून इकडे 10 इंच येत आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपण जर माप लावलं, आता पूर्ण म्हणजे शोल्डर वरून आपण माप लावलं तर किती येत आहे, 10 इंच येत आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा गळा किती येत आहे, तर 3 इंच येत आहे. बघा इथून सनी आपण जर मोजलं 3 इंच येत आहे. तर आपण इथूनच मोजून घ्यायचं, म्हणजे इथून सनी आपल्याला कमरेच्या भागाकडून उभा टेप लावून सनी आपल्याला मोजून घ्यायचं. 3 इंच येत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं 3.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथून मी 3.5 इंच इथं मार्जिन करून घेत आहे. 3.5 इंच घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून 2 इंच घेतलेला आहे. 2 इंच आपल्याला बरोबर इथं मार्जिन करून घ्यायचे आहे, रेषा ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बरोबर अशी सरळ रेषा ओढून घ्यायचा आहे. बघा अशी सरळ रेषा आखून घेतली आपण. आता बघा आपल्याला डीप गळा हवा आहे. तर डीप गळ्यासाठी आपल्याला काय करावे लागतो, कधी पण आपल्याला गळा वाढवायचा आहे. बघा ह्या ब्लाऊजचा, हे मी शिवलेलं ब्लाऊज आहे, किती छान असा डीप गळा आलेला आहे. बघा असा गळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर पूर्ण डीप असा गळा यायला पाहिजे. तर बिना दोरीनं हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तर किती छान असा आहे. आणि याच्यात बिना दोरीने शोल्डर पण उतरत नाही आणि परफेक्ट फिटिंग अशी तयार होते. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून सनी आपल्याला जेवढा हवा, म्हणजे जेवढा आपल्याला डीप गळा हवा तेवढा आपण इथून वाढवू शकतो. तर बघा मी ते इथून 2 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथून 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. बघा एक्स्ट्रा वाढवला आहे आणि अशी सरळ रेषा आखून घेतली आहे इथून इकडे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा भाग जो आपण 2 इंच घेतलेला आहे तो भाग आपल्याला इथं असा मिळवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. मिळवला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा गोल गड्याचा आपल्याला राऊंड काढायचा आहे. तर इकडे काही न करता आपल्याला ह्या साईडनं आपल्याला गोल गड्याचा राऊंड द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल गड्याचा राऊंड द्यायचा आहे. तर बघा गोल गड्याचा राऊंड पहा, किती छान असा गोल गडा आलेला आहे. तर आता आपला गडा पण झालेला आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण मुंडा घेतो तर कितीचा घेतो, 1.5 इंचाचा घेतो मुंडा. तर आपल्याला काय करायचं आहे, डीप नेक साठी फक्त इथं 1.25 इंच घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे, 1.25 इंच घ्यायचा आहे. 1.25 इंच मुंडा घेतल्याने काय होतो, आपला ब्लाऊज बरोबर बसतो, म्हणजे मुंड्यात झोल नाही येत आणि परफेक्ट फिटिंग अशी तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा मुंडा कितीचा घेतला आहे, 1.25 इंचाचा फक्त मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळा 5 इंच घ्यायचा आहे डीप नेक साठी. 2 इंच गळा घ्यायचा आहे, 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे. आणि आपल्या छातीत चेस्टचा साईज किती पण असो, आपण चेस्टचा साईज इकडे वाढवू शकतो. तर आपल्याला 8चा असो, 8.5चा असो, कितीचा पण असो, आपल्याला ह्या साईडनं वाढवू शकतो. जर आपल्याला डीप गळा अजून हवा असेल, म्हणजे साईज नुसार जर असेल, तर आपल्याला या साईडने इकडे वाढवून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे. इकडे काही न करता आपल्याला या साईडनं असा राऊंड द्यायचा आहे. तर बघा 1.25 इंचाचा मुंडा घेतलेला आहे, म्हणजे इथून 1.25 इंच घेतलेला आहे आणि इथून आपण माप लावून घेतलेला आहे 5.5 इंच. तर बघा परफेक्ट साईज साठी, म्हणजे लहान साईज 36 साईज पर्यंत 5.5 इंच मुंडा चालू शकतो. तर 5.5 इंच घ्यायचा आहे आणि जर मोठा साईज असला तर आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि डीप नेक गळा घ्यायचा आहे आपल्याला तर 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा आता मी कटाई करून घेत आहे. अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज कट केला तर आपला ब्लाऊज परफेक्ट असा तयार होतो आणि डीप गळा पण तयार होतो. कुठेही शोल्डर उतरण्याचे चान्स राहत नाही आणि पाठीवर जसंचा तसं गळा राहतो. तर अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक नक्की करा प्लीज. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. कारण डीप नेक गळा सर्वांनाच आवडतो. बिना दोरीनं आपल्याला डीप नेक गळा सगळ्यालाच पसंत येतो. तर बघा गळा कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं थोडा भाग असा
कट करून घ्यायचा आहे. म्हणजे कसं आपण जेव्हा फिटिंग करतो तर आपल्या लक्षात येत नाही. इथून आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. इथं आपल्याला थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा किती छान असा गळा तयार झालेला आहे. खूप छान असा गळा तयार झालेला आहे आणि घातल्याच्या नंतर असा होऊन जातो म्हणजे पाठीवर असा मस्त डीप तयार होऊन जातो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे? ओके, बाय.